कोल्हापूर शहरात खड्ड्यांचं साम्राज्य पसरले। खड्ड्यांच्या विरोधात अनेक आंदोलन होत आहेत आणि याच संदर्भात आज आम आदमी पार्टीनं आक्रमक होत महापालिकेला घेराव आंदोलन चालू केले। मानवी साखळी स्वरूपात हे आंदोलन करण्यात येत आहे। खरं तर कोल्हापूर शहरात प्रचंड खड्डे पडले आहेत। खड्डा आहे की रस्ता आहे हे मात्र कोल्हापूरकरांना पडलेला प्रश्न आहे, कारण अनेक आंदोलन झाले तरी देखील महापालिका प्रशासनाने याबाबतीत कठोर भूमिका घेऊन झाले, रस्त्याबाबतीत कठोर पावलं उचलून झाले आहेत। खरं तर महाराष्ट्र शासनानं कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटीचा निधी उपलब्ध केलेला आहे, मात्र महापालिका प्रशासन याकडं रस्त्याच्या बाबतीत दुर्लक्ष करत आहे। आज या आंदोलनात महिला देखील सहभागी झाल्या आहेत। काय सांगाल, आज कोल्हापूर शहरात रस्त्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागते? आता पहिला सुरुवातीला खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे अशी परिस्थिती कोल्हापूरची झालेली आहे आणि पहिला हे खड्डेमुक्त पूर्ण करायला पाहिजे आणि रस्ता जे डांबरीकरण जे आहे ते पूर्ण निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे। मग हे भ्रष्टाचार ही कितपत चाललं आहे, हे भ्रष्टाचार पूर्ण कमी करून कोल्हापूरचा चांगल्यात चांगला रस्ता करणे हे गरजेचं आहे। आणि आता जी पेशंट वयस्कर लोक जे आहेत ती जाताना एवढे हे तारांबळ तिची उडते की सगळ्यांच्या अशा मानांचा आणि हाडांचा सगळा खुळखुळं झालेलं आहे। शाळेतली पोरं म्हणा किंवा शाळेत सोडायला जाताना मुलांचे जे तारांबळ उडते पावसाच्या वेळेला तर आता हे खड्डे पूर्ण पाण्यानं भरलेले असतात, पण ती गाडी कुठला रस्ता खड्डा चुकवायचा आणि कुठला नाही असं होतं आहे आणि पूर्ण दुर्घटना घडतात। आणि अशा ह्या कुठेतरी थांबवून रस्ता चांगला व्हायला पाहिजे, एवढंच फक्त आमची इच्छा। तर आपण बघितलं तर की या कोल्हापूरमधल्या महिलांना देखील रस्ते चांगले व्हायला पाहिजेत अशी देखील मागणी केलेली आहे आणि हे मानवी साखळीद्वारे आंदोलन करण्यात येत आहे। आपण पाहत होतो की दृष्टी महापालिकेसमोर आहेत आणि महापालिकेला आम आदमी पार्टीच्या वतीनं मानवी साखळीद्वारे घेराव घातलेला आहे आणि रस्त्यांच्या विरोधात आवाज उठवलेला आहे। आपल्याबाबत आपचे नेते आहेत, काय सांगाल आज तुम्ही रस्त्यांच्या बाबत रस्त्यावर उतरलेला आहे? कारण खरं तर शहरात प्रचंड खड्डे आहेत हे देखील सगळ्यांना माहीत आहे, महापालिका प्रशासनाला माहीत आहे। 100 कोटीचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे, मात्र याबाबतीत कुठेतरी महापालिका प्रशासन कमी पडत आहे आणि शहरात चांगले रस्ते शहराला देऊ शकत नाही। अगदी बरोबर आहे तुमचं। वर्षानुवर्ष रस्ता तयार करायचा आणि तो पुन्हा 2-2.5 महिन्यामध्ये उकरायचा अशा पद्धतीची एक कार्यप्रणालीच महानगरपालिकेनं सुरू केली आहे। कोल्हापुरातला कुठलाही रस्ता 2 महिन्यापेक्षा जास्त टिकत नाही। रस्ता तयार केला की गटरीसाठी उकरला जातो, पाईपलाईनसाठी उकरला जातो, गॅस लाईनसाठी उकरला जातो, ऑप्टिकल फायबर केबलसाठी उकरला जातो। अशा पद्धतीचा उकराउकरीचा खेळ कुठेतरी थांबायला पाहिजे, कारण दोन्ही विभाग महानगरपालिकेचे आहेत। तर याच्यावर त्यांनी चर्चा करून अतिशय चांगल्या पद्धतीचा कृती आराखडा तयार करावा। आज 100 कोटीचा निधी कोल्हापूरला लाभलेला आहे। या 100 कोटीच्या निधीचा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी क्वालिटी रस्त्याची टिकवण्यासाठी वापर करावा, टक्केवारी त्याच्यातली थांबवावी। अशा पद्धतीच्या विविध मागण्या घेऊन आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या कोल्हापूरला खड्ड्यापासून स्वातंत्र्य द्या अशा पद्धतीची मागणी घेऊन आज आम्ही महापालिकेला घेराव घातलेला आहे। आता यापुढे तुमची दिशा काय असणार आहे? महापालिका प्रशासनाने यावरती तात्काळ कारवाई नाही तर पुढील भूमिका काय असणार? कृती आराखडा महानगरपालिकेनं त्वरित आमच्या हातात दिला नाही किंवा नागरिकांच्या समोर त्याचं वाचन केलं नाही तर आम्ही महानगरपालिकेच्या समोर ठिय्या आंदोलन टाकणार आहे। लगेच आमचं सुरू होणारं ठिय्या आंदोलन उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत चालू राहील आणि एकाही अधिकाऱ्याला आम्ही त्या महानगरपालिकेच्या इमारतीमधनं बाहेर पडू देणार नाही। खरं तर आपण बघितलं होतं की आम आदमी पार्टी कोल्हापुरातील रस्त्यांवर आक्रमक झालेलं आहे। कोल्हापूरला खड्ड्यांपासून स्वातंत्र्य द्या अशी यांची मागणी आहे आणि कृती आराखडा या खड्ड्यांच्या बाबतीत तयार करून सादर करा आणि लवकरच चांगले दर्जेदार रस्ते कोल्हापूर शहरात द्या अशी मागणी केलेली आहे। अन्यथा महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करून एकाही अधिकाऱ्याला महापालिकेच्या बाहेर सोडले जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर।